आपल्या काही एक्झाम पद्धती आहेत आपल्यामध्ये. जे 12वीला नीट आहे. कॉलेज नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एक सीईटी असते कुठल्याही क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, मेडिकलमध्ये वगैरे. आपण काय करतोय की प्रत्येक गोष्ट त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये बघायला सुरुवात केली आणि मग आपण कॉलेजमधले पेपरही तसेच लिहायचा प्रयत्न करतोय की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न PYQ बघून जाईल वगैरे वगैरे. म्हणून आपल्याला ती भीती बनते की आपण लिहू शकूत का. माझा अप्रोच थोडा वेगळा आहे विषयांकडे बघायचा, ते मी तुम्हाला सांगेल आता. जेव्हा तुम्ही MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघता, तो फोबिया म्हणून नक्कीच बघायचा नाहीये की UPSCचं काहीतरी खूप मोठी परीक्षा आहे आणि ते रिप्लिकेट केलं तर आम्हाला येणार नाही. MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी आणि UPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी एकाच लायब्ररीमध्ये बसतात, एकाच गावातून आलेले असतात. बरोबर. त्यांना आवडली म्हणून तिकडे गेलतं, किंवा मला थोडं होतं की मला तेव्हा MPSC ऑब्जेक्टिव्ह होती आणि रिझल्ट उशिरा लागायची म्हणून मी ती केली नाही एक्झाम, तर मी आता ती दिली असती. ऑब्जेक्टिव्ह जेव्हा पेपर आपण बघतो तेव्हा ते प्रश्न आहेत आणि तुम्हाला त्या 3 असे 4 पेपर आहेत आणि 2 दिवसामध्ये 80 प्रश्नांची उत्तरं सोडायची. बरोबर. त्या उत्तरांसाठी लिमिट नाही, त्यासाठी तुम्हाला आहे तेच आन्सर पण नाही. बरोबर. फक्त 80 प्रश्न समाजातल्या वेगळ्या वेगळ्या घटकांवर आहेत, जे आपण डिव्हाइड केले GS 1, 2, 3, 4. ह्याला एवढं रिजिड डिव्हाइड पण म्हणत नाही मी कधी, खूप ओव्हरलॅपिंग आहे. जसं मी एक्झाम्पल सांगेल की सोसायटीचा जो प्रश्न आहे, आपण ज्याला समाजशास्त्र म्हणतो, तो प्रश्न गव्हर्नन्सचा बनतो, तो प्रश्न डिझास्टर मॅनेजमेंटचा बनतो, तो प्रश्न इथिक्स नैतिक शास्त्राचा बनतो. फॉर एक्झाम्पल एक बेस्ट एक्झाम्पल घेऊयात की आपल्याकडे वुमन एम्पॉवरमेंटचा गोष्ट येतो, स्त्री सक्षमीकरण मराठीत म्हणूयात. सोसायटीमध्ये आपण असं म्हणूयात की अजूनही आपल्यामध्ये स्त्री सक्षमीकरण झालेलं नाहीये, कारणे आणि मीमांसा, रिझन्स द्या, अनालिटिकल करा म्हणून. तोच प्रश्न गव्हर्नन्समध्ये कसा बनेल, सिम्पलमध्ये, की इतक्या सगळ्या स्कीम आतापर्यंत आपण वुमनसाठी काढल्या. सगळ्याला माहिती, तुम्ही MPSC करताना किती अभ्यास केलाय की 1972 पासून सगळ्या पाठ येतं. आम्ही काय विचारत होता, तुला सगळ्या स्कीम माहिती येतं. एवढ्या सगळ्या स्कीम मागच्या 75 वर्षात आणल्या तरी अजून स्त्री सक्षमीकरण का नाही झालं, गव्हर्नन्सचा प्रश्न आहे. बरोबर. मग तू सांग उत्तर का नाही झालं ते. आता ह्यात अभ्यासाची काय गरज आहे, तुम्हाला कळलं पाहिजे की कुठले प्रॉब्लेम होते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम आहेत, म्हणजे इम्प्लिमेंटच नाही झाली. फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, स्त्रियांच्या साईडचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना घरच्यांनी बाहेर सोडलं नाही. पॅट्रिआर्किकल सोसायटी, सोशल प्रॉब्लेम येतं. ऍक्सेप्टन्सचा प्रॉब्लेम आहे अजून, बिकॉज ऑफ मोठ्या कंपन्यांना घ्यायला तयार नाही येतं. सिम्पल झालं सोल्युशन, हेच तर उत्तर आहे. यामध्ये कसा बनेल हा क्वेश्चन इथिक्समध्ये, की तुम्ही तिथे कुठेतरी एका जिल्ह्याचे SDM आहात किंवा कलेक्टर आहात, तुम्ही गेला तर कळलं की तुमच्या एरियामध्ये अजूनही स्त्रिया 5 किलोमीटर जातात पाणी आणायला. 75 वर्षामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, आपण नाला बांधणी, पुनर्भरण, पाण्याचे सगळे विषय सोडवले, तरी सुद्धा अजून ही का गोष्ट आहे, त्यामध्ये स्त्रिया इतक्या लांब चालतायत, त्यात त्यांची हेल्थची कंडिशन आहे, मुली शाळेत नाही जात, शाळा बुडवतायत, नवा झालेल्या स्त्रियांना सिक्युरिटीचा प्रश्न आहे, कुणीतरी पडलं विहिरीत पाणी काढताना, असे किस्से येतात. आज जर तिथला अधिकारी, तुम्ही सोल्युशन काय द्याल, इथिकल गोष्ट. मग त्यावेळेस तुम्ही ह्यासाठी तुम्ही अधिकारी आहात ना, सांगा आता उत्तर. ॲज अ IAS तुम्ही ते सॉल्व्ह कसं कराल, विचार करा की माझ्याकडे स्टेक होल्डर कुठले कुठले आहेत. तुमची स्कीम आहे ना हर घर जल, ती पोहोचली का नाही, ती पोहोचवायची आहे. नाल्याला पाणीच नाही की पुन्हा नदी पुनर्वसन, नाले पुनर्भरण, वॉटर कॉन्झर्वेशनचे एफर्ट आहे, त्यावर काम करायचंय. नंतर पाण्यासाठी ते पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे, मग ते वॉटर क्वालिटीसाठी लोकल लेवलच्या डिपार्टमेंटला कामाला लावायचंय. ते पाणी घरात यावं त्यासाठी त्यात क्षार कमी असावेत म्हणून टेस्टिंग एजन्सीला कामाला लावायचंय. तुम्ही सगळे स्टेक होल्डर झाले, ते तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे. आता हा जर सिलेबस पॉईंट तुमचा एक 50-50 एक 200 मार्काला बनतोय आणि ज्याचा मी अभ्यास न करता उत्तर सांगतोय ते फक्त गोष्टी बघून, तर त्यात फोबिया यायची गरज काय. त्यामुळे हे घाबरून जाण्याचं नक्कीच कारण नाही. ह्यासाठी अप्रोच कसा असावा ह्यासाठी मात्र नक्कीच गोष्टी आहेत. त्यातली पहिली मी नक्की गोष्ट सांगेल, जो सिलेबस जो MPSCने दिलाय तो सिलेबस तुम्ही नीट वाचावा. बरोबर. की कारण काय आहे, तुम्हाला अजून ते लक्षात येणार नाही, तुम्ही पुस्तकं बघतायत, कुठला तरी तुम्हाला नवा पॅटर्न आला म्हणून नवे क्लास आले, नवे पुस्तकं आले, नवे लेखक आले मार्केटमध्ये. नाव डाऊट आहे त्या लेखकांचा की ते त्यांनी एक्झाम देणाऱ्यांसाठी काढले किंवा फक्त पुस्तक काढायचं म्हणून काढले, असे खूप आहे. कारण आपल्याला माहिती असं होतं. तुम्ही सिलेबस पॉईंट बघितले तर लक्षात येईल की हे आपले काही प्रश्न आहेत, प्रत्येक सिलेबस पॉईंट आहे. त्या प्रश्नाला एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाईल लागते विचार करण्याची, जी आपल्या कॉलेज सिस्टीमची, आणि तेव्हा नाही झालं तर काही कोचिंगचा मदत लागली किंवा जे मेंटॉर्स आहेत त्यांची काम आहे. तुम्ही GS 1चा सिलेबस पॉईंट घेतला, ज्यामध्ये हिस्ट्रीचा पार्ट येतो. आपण बघितलं ते काय, आपल्याला आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे. पण क्वेश्चन डायरेक्ट असे कधीच नाही विचारणार की आम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये काहीतरी टेक्निकल सांगा म्हणून. दे नो ऑलरेडी. ते तुम्हाला काय विचारतील की इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन आर्ट अँड कल्चर. सिम्पल, की जे तुम्हाला आता चाललंय की ग्लोबलायझेशनमुळे झालं
त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आर्ट अँड कल्चरवर काय झाला. आणि आपण नेहमी म्हणतो ना की आजकाल अगोदर गाणी शास्त्रीय संगीताची असायची, आता ती बीटवर बनलीत. दिस इज द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन. जसं युअर सराउंडिंग. तुम्ही विषयांकडे कसं बघताय? कारण का तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल तर कधीतरी तिथे तुम्हाला लक्षात येईल की इथे ढोलचा आवाज जास्त येतोय, किंवा गाणं काहीतरी खराब बनलं आणि त्यामुळे आंदोलन झालं, गाण्यांमुळे भांडणं झाले, किंवा एक्स्ट्रीम गाणे बनले. म्हणून तो प्रश्न आहे, तुम्हाला कळलं पाहिजे हा इम्पॅक्ट का व्हायला लागलाय. इम्पॅक्ट करेक्ट आहे का नाही. कारण ऍट द एंड ऑफ द डे कुठली पण एक्झाम सिस्टीम काय बघते अधिकाऱ्यांकडून, की हा माझा प्रदेश आहे, राज्य असेल किंवा देश असेल, हा एक प्रगतीपथावर आहे का नाही. आणि ह्या प्रगतीपथावर जाण्यासाठी काही प्रॉब्लेम्स हिस्टॉरिकली प्रत्येक देशाला असतात, आणि आपल्याकडे जरा जास्त आहेत बिकॉज ऑफ आपलं मिडिवल हिस्ट्री आणि ब्रिटिश पिरियड, मॉडर्न हिस्ट्री आणि पोस्ट इंडिपेंडन्समध्ये आलेले काही प्रॉब्लेमॅटिक कंडिशन. त्यामध्ये ॲज अ स्टील फ्रेम हे लोक हे रिसोर्सेस विचारात घेऊन आपल्याला पुढे कसं घेऊन जातील. मग तुम्हाला काय करायचं आहे की यू नो द रिसोर्सेस, तुम्हाला यूज करायचे. ह्यासाठी मी आधी आपण टेक्निकलकडे जाऊयात, हाऊ टू राईट आन्सरकडे. पण त्या अगोदर मला एक नेहमी गोष्ट आवडते आणि ताई सांगतात, सविताताई आमच्या, की 3 गोष्टींवर विचार करून तुम्ही आमच्याकडे या ॲज अ सर्व्हिस बनायला. तर पहिला असतो की नो युअर सेल्फ, की तुम्ही कोण आहात. तुम्हाला तुमच्यात कॅपॅसिटी काय आहे. बऱ्याचदा असं होतं की, आणि ऍक्सेप्टेबल, काही लोकांमध्ये ती कॅपॅसिटी नाही. लोड बेअरिंग कॅपॅसिटी म्हणतो त्याला आपण, की तुम्ही लोकांमध्ये जाऊ शकता का. कम्युनिकेशन, अधिकारी गप्प बसताना चालेल का. नाही चालणार ना. लोकांमध्ये जाणारा पाहिजे, काम करणारा पाहिजे. तर असं नाही की माझे कपडे मळाले, मी नाही उतरणार, एवढे सगळे लोक आले. माझ्यासोबत असं होतं की एक 10 लाख लोक जमतायत स्टेशनला, आणि कुठून नवे रोग घेऊन येईल, मास्क घालून जावं लागेल का वगैरे वगैरे. असं यू शुड बी रेडी फॉर इट. नो युअर सेल्फ, युअर ॲबिलिटीज. देन नो युअर सिस्टीम. तुम्ही ज्यात चाललाय ती सिस्टीम तुम्हाला माहिती आहे का. त्या माहितीमधून तुम्हाला पुढे जायचंय. यू शुड नो द ऑर्गनायझेशन स्टाईल. तुम्हाला काय काम करायचंय, पठडी काय आहे, आणि त्यामुळे त्या पठडीत राहून काम करायचंय. यू आर नॉट अ डिक्टॅटर. आपल्याकडे लोकशाही आहे, आपण प्रत्येक गोष्टीला चेक्स अँड बॅलन्स ठेवले. असं नाही म्हणू शकत मी आता, हे बघ, हे 50,000 रुपये माझ्या खिशातून, उद्या मला गव्हर्नमेंट हे 50,000 रुपये देईल, जा तुला खर्च करायचा येते. असं नाही. एक वेगळं डिपार्टमेंट आहे अकाउंटचं. तुम्ही कलेक्टर बना, तुम्ही SP बना, तुम्ही IRTS बना, तुम्हाला ते पैसे तो पब्लिक मनी खर्च करायचा आहे. सो यू शुड नो युअर सिस्टीम. आणि सगळ्यात महत्वाचं, नो युअर सोसायटी. तुमचा समाज काय आहे. तो समाज कळला तर तुम्हाला तुमची UPSC आणि MPSC लगेच कळली. तुम्हाला तो समाज फक्त असा दिसत असेल की न्यूजमध्ये दिसणारा, खूप हायलाईट, ड्रिलमध्ये असणारा, हा समाज नाही. जो रिअल माझं पॉप्युलेशन आहे, जे त्या लोकांना आपल्याला काम करायचंय. मला एक खूप छान गोष्ट आठवते की लहानपणी आपण ती शुभम करोती म्हणायचो, आणि माझे बाबा स्वाध्याय परिवारचे. तर लहानपणी आम्हाला ना एक ते पद्य म्हणायला लावायचे. तर त्या पद्यामध्ये ती शेवटची लाईन होती की गहना रंधे घनांधकारे, बंधू जनाये स्थिता गौरे, तत्र मया सच्चरणीयम लोकहितम मम करणीयम. तर त्याची शेवटची जी वळ आहे ना, लोकहितम मम करणीयम, ती मला फार आवडायची. कारण शेवटी काय जरी झालं ना तरी आम्हाला लोकहित करायचं. आम्ही येतो भक्ती संप्रदायातली माणसं, म्हणजे ताटीचे अभंग, पसायदान, तुकाराम महाराज, हे आपली माणसं. त्यामुळे सोसायटी ह्यांनी आधी सांगितलं की हा तो समाज आहे. तू गुरु कोण मान, देव कोणाला बघायचंय, काम कुठे करायचंय, ऑलरेडी वी नो. तुम्ही फक्त समाज बघताय का. समाज बघायचा ते पण कसं बघायचं ह्यासाठी पण आम्ही विचार केला थोडा. तुम्ही स्टार्ट फ्रॉम युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्या बहिणीला शिकायला पाठवतायत का. तुम्ही हुंडाला नाही म्हटलंयत का. नो युअर व्हिलेज. गावात काय चाललंय, दारूबंदी आहे का, लोकांमध्ये एज्युकेशनचा पार्ट काय आहे, शेतीचं समस्या का झाल्या, कापूस अचानक संपत का चालला, क्रॉपिंग पॅटर्न चेंज का झालं. हे जे मी शब्द म्हणतोय ना, हे सगळे सिलेबस पॉईंट आहेत. एक्झॅक्टली. कारण हे सगळे क्वेश्चन MPSC PYQ अवेलेबल नाही आहेत आता, कारण पहिलंच वर्ष. पण मी जे सगळे शब्द सांगतोय हे सगळे PYQ UPSCचे आहेत, आणि सगळे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत. देन नो युअर तहसील. तुमच्या तालुक्यामध्ये का पाणी येत नाही, तुमचा तालुकाच मागास का राहिला, तुमच्या तालुक्यामध्ये अधिकारी करप्ट आहेत का, ते करप्शनमध्ये RTIचा वापर कोणी केलाय का, तो लोकपाल चांगलं चालतंय का, ग्रामपंचायत चांगली फंक्शन करते का, ग्रामपंचायतचा फंड बाहेर चाललाय का. अगेन GS2, गव्हर्नन्स, लोकल, 73rd अमेंडमेंट. नो युअर डिस्ट्रिक्ट, युअर एरिया. तुमच्यामध्ये प्रॉब्लेम काय चालले, तुमचा जिल्हा मागास का आहे, पॉलिटिकल रिझन काय आहेत, पॉलिटिकल अपाती होती का, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर कुठे झाला, हिस्टॉरिकल रिझन्स काय आहेत फेल्युअरच्या पाठीमागे, नॅशनल रिझन्स काय आहेत, जॉग्राफिकल रिझन्स काय आहेत ना. जॉग्राफिकल UPSCने विचारलं की रेन शॅडो झोनमध्ये दुष्काळ का पडतो. सिम्पल क्वेश्चन आहे. वेस्टर्न घाटमध्ये पाऊस पडतो, आपल्या पुण्याच्या इकडे मान, खटाव, सातारा, सोलापूरकडे गेलो की पाऊस कमी होतो. क्रॉपिंग पॅटर्न डिफरंट आहे. पुढचा क्वेश्चन तोच, पण तिथला ऍग्रिकल्चर पॅटर्न कसा इम्प्रूव्ह करता येईल. नाऊ युअर ॲबिलिटी ॲज अ ऑफिसर सांगा आम्हाला तुम्ही की तिथे काय कराल.
ते तुम्ही म्हणू शकत नाही जा ऊस लावून टाक. नाही, ड्रीप इरिगेशन आहे, न्यू क्रॉपिंग पॅटर्न आहे, ॲग्री एंटरप्रेन्योरशिप आहे, त्या लोकांना तिथेच रोजगार द्यायचा आहे. फक्त आपल्याकडे नाला बांधणे हाच रोजगाराचा सिस्टीम का असावी माझ्या पॉप्युलेशनची ना. मी हा विचार करतो नेहमी की माझ्या लोकांनी नेहमी खड्डे खांदणे हेच कसं काय माझ्याकडे मनरेगामध्ये असलं पाहिजे. त्यांना अजून पण विचार करू ना ॲज अ ऑफिसर म्हणून. नो युअर डिस्ट्रिक्ट, दे नो युअर एरिया. आहे ना, लँग्वेजचा प्रॉब्लेम चाललाय, इंटरस्टेट भांडण चाललंय, स्टेट रिऑर्गनायझेशनचं भांडण चाललंय. मी तुम्हाला हे काय सांगतोय इव्हॉल्युशन, नो युअर सोसायटी, कारण हे सिलेबस पॉईंट बनतं. क्वेश्चन युपीएससीने काय विचारला की महाराष्ट्र बेळगावचा इश्यू सुरू झाला होता, इंटरस्टेट बॉर्डर कॉम्प्युटर विचारला. बरोबर. ह्याच्यामध्ये कोविडमध्ये फार मायग्रेशन झालं, एवढे लोक आले नॉर्थच्या आपल्याकडे, मायग्रंटचा इश्यू आहे. मग त्यांच्यामध्ये मायग्रेशनचे इश्यूज विचारले, पुश फॅक्टर पुल फॅक्टर काय आहेत, त्यांच्याकडचे पुश फॅक्टर आपल्याकडचे पुल फॅक्टर. मग तिकडेच काहीतरी पुल फॅक्टर बनवता येईल का, मायग्रेशन कमी होईल, लोड कमी होईल, मायग्रेशनच्या लोकांचे इश्यू असतील. मग तो येतो पुढचा प्रश्न अनएम्प्लॉयमेंटचा. अगेन जीएसटीचा अख्खा पेपर त्यावरती आहे अनएम्प्लॉयमेंटवरती. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, सिस्टमॅटिक अनएम्प्लॉयमेंट. नंतर पुढे मग पुन्हा नीती आयोगाला कुठला तरी सर्वे येतो की ज्यामध्ये आपण म्हणतो की नवं लेबर आहे, लेबरचे इश्यू असतील, त्यांच्यावर प्रॉब्लेम चालू झालाय, त्यांचे ह्युमन जे लॉ राईट्स आहेत त्याचा इश्यू सुरू होतोय. सेम अगेन नो युअर कंट्री, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहेत, वारचा प्रॉब्लेम आहे, पोस्ट इंडिपेंडन्सचा प्रॉब्लेम आहे, नक्षलाइझमचा प्रॉब्लेम आहे, डिफेन्स, इलेक्शन्स, केवढे प्रॉब्लेम्स. सो ही आपली सोसायटी आहे. नाव हे सगळे पॉईंट आहेत ना, हे सगळे सिलेबस पॉईंट. नाव आपलं काय होतंय की आपण एक्झामकडे येताना म्हणजे एमपीएससीच्या गटासाठी, आणि मला ते दिसतं पण लगेच, तुम्ही ते पुस्तक घेऊन येतात. एक्झॅक्टली. आणि त्या पुस्तकातला काय म्हणतो आपण, व्हीआयपी क्वेश्चन्स, पीवायक्यूज क्वेश्चन्स, ही स्कीम परत परत येणार आहे. पण त्या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनवर इम्पॅक्ट, स्कीम का गरजेची, स्कीम अपडेट करायला हवी का, अपडेट कशी करायला पाहिजे, हा पुढचा पार्ट, हा तुमचा आता नवा सिलेबस आहे. बरोबर. तर तुम्ही जो अभ्यास केला तो प्रिलिम्स आहे, तोच अभ्यास तुम्हाला वापरायचा आहे. आता मला हे पण सांगेल मी की लोक घाबरून गेले की नाही आता आम्ही काय करणार की एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह न लिहिता एमपीएससी ग्रुप बी ऑब्जेक्टिव्हकडे जाणार. मी काय सांगतो की मला हे लोकांचं रागही येतो, माझ्या लोकांची कॅपॅसिटीवर पण फार मला राग येतो. इश्यू काय आहे, हे जे कंटेंट आहे ना ह्या लोकांकडे ते आमच्याकडे नाही आहे. आता मला ह्या स्कीम एकही आठवत नाही, ह्या लोकांकडे पाठ असतात. मग त्यांना ह्या स्कीम काय करायच्या, त्या ह्या आन्सरच्या ह्या पार्टमध्ये लिहायच्यात. युपीएससी विचारेल की स्कीम इम्प्लिमेंट का नाही झाल्या, मला आता आधी स्कीम वाचावं लागतील, ह्यांच्या पार्ट आहेत सगळ्या स्कीम. तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायच्यात की ह्या स्कीम होत्या सर, की पीडीएस साठी स्कीम आहे, इकॉनॉमीसाठी स्कीम आहे, इन्फ्लेशनसाठी स्कीम आहे, शेतकऱ्यांची स्कीम आहे. स्कीम सगळ्या पाठ आहे त्या लोकांच्या, लिहू शकतात आरामशीर. मी तर असं सांगतो की ह्या लोकांकडे एवढं पाठांतर असतं की ह्यांनी जर लिहिले तर हे टॉपर बनतील युपीएससी मध्ये सुद्धा. कारण हे युपीएससी लोक काय करतात, मग कुठलं तरी एमपीएससीचं पुस्तक काढून त्या स्कीमचा डेटा इकडून घेतात, कारण यांच्याकडे ऑलरेडी डेटा बनलेला आहे, मग त्यांना अनालिटिकल टाकायचं आहे. त्यामुळे नो युअर सेल्फ, नो युअर सिस्टीम, नो युअर सोसायटी, हे ज्यांना कळलं त्यांना प्रॉब्लेम कळायला लागतात. आणि आपलं असं आहे आता की आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हर हवेत गव्हर्नमेंटला, किंवा गव्हर्नमेंटलाच नाही, तुम्हाला तरी कोण हवंय, सोसायटीला पण. आपण कुणाला हिरो म्हणतो, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्याला. मग तुम्ही 80 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा माणूस हवा. लोक म्हणाला की मग आम्हाला 80च का दिले, आम्हाला वी आर नॉट इंटरेस्टेड इन इकॉनॉमिकल प्रॉब्लेम. पण हे तुला माहित नाही ना तू कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे. आणि आपण म्हणतो तू उद्या कुठलं तरी वेगळं डिपार्टमेंट मिळेल तुला, डेप्युटेशन आहे, ओपन चान्सेस आहेत. तुला माहित नाही की उद्या तू फक्त डेप्युटी कलेक्टर होऊन लँड रिव्ह्यूज बघशील, नो, तू इन्कम टॅक्समध्ये जाशील उद्या, बरोबर, तू ऍग्रिकल्चरमध्ये जाशील, तू लॉजिस्टिकमध्ये येशील. माझ्या लक्षातही नाही की तुम्ही लॉजिस्टिकमध्ये जाईल. स्टील आय एम इन लॉजिस्टिक नाऊ, गिव्हिंग लेक्चर ऑन लॉजिस्टिक, मेकिंग प्रेझेंटेशन, कोल मुवमेंट, आणि यावर अभ्यास करतोय आता. तर ते इकॉनॉमीचा पार्ट आहे ना, तुला त्यावर जबाबदारी बनणार आहे. त्यामुळे तुम्ही नाही म्हणू शकत नाही. फक्त प्रश्नांकडे बघायची सवय वेगळी करावी लागेल, आणि ह्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये बसावं लागेल, एक्सपोजर वाढवावं लागेल. लायब्ररीच्या पुस्तकांच्या कठड्यात बसून हा अभ्यास शक्य नाही. बरोबर. कॉलेजचे जे शेवटचे 2-3 वर्ष आहेत, तुमच्या मेन्स नंतर असणारा काळ आहे, किंवा मेन्समध्ये तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघतात कुठल्या गोष्टी असतील. गंमतमधून सांगतो, एक मूव्ही आत्ता कुठला तरी येतो, तेव्हा डिस्कशन सुरू होतं. त्यावर विचार करा ना, जा मूव्ही बघून या, तुमचं एंटरटेनमेंट होईल, 3 तास तुमचा ब्रेक होईल, छान. विचार करा त्यावरती की अरे बापरे, म्हणजे असा इश्यू होतो कुठेतरी. एक छान एखादं पुस्तक वाचा. एक छान पुस्तकाची मला आठवण येते, 2019 मध्ये मला एक पुस्तक दिलं माझ्या मित्रानं, तर दुष्काळ आडवे सर्वांना, एव्हरीवन लव्हज ड्रॉट, त्या पुस्तकाचं नाव आहे. ते पुस्तक मी वाचलं. नंतर आमच्यावर एक महिना डिस्कशन चाललं होतं की बापरे, हे इथिकल स्टेक होल्डर्स आहेत, स्कीम इम्प्लिमेंटेशन प्रॉब्लेम्स आहेत, व्हाय एव्हरीबडी लव्हज क्रिटिकल सिच्युएशन. सेम टू सेम क्वेश्चन पेपर 3 मध्ये येतात. सगळ्यांना दुष्काळ का आवडतो, म्हणजे जो शेतकरी तो सोडला तर बाकी सगळ्यांना तो आवडतो. कारण का, यू नो द रिझन्स.
तर मग ते पुस्तकातून डिस्कशन होत आहे. कुठे अचानक शॉशांक रिडम्पशनचा क्वेश्चन मूवी येतो, फार गाजतो आणि मग आपल्याला वाटतं छान मूवी आहे. विचार करा की त्यावर होपमध्ये सांगितले त्यांनी की होप इज एव्हरीथिंग. इथिक्समध्ये विचारून टाकले त्यांनी क्वेश्चन्स की होप का असावा प्रत्येक माणसाला, कारण तुमचं ऑर्गनायझेशन होपवरती डिपेंडेंट आहे. तुम्ही म्हणता ना की 2047 साली आम्ही भारत बघतोय, ते काय होपच आहे. होप इज एव्हरीथिंग नाऊ. तर तो काम करायचा आहे. म्हणजे काय की सराउंडिंगला जे होतंय त्यावरती काम करा. अजून एक मला सांगेल की आपल्याकडे तो छान प्रयोग चालतात आता खूप थिएटर अचानक चांगलं झालं आपलं मराठीचं. फोक आख्यान, अभंगवारी, चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत, लोक चांगलं करतायत ते. तर युपीएससीने विचारलं होतं की ग्लोबलायझेशनचे इम्पॅक्ट काय करायचे ते. आम्ही विचार केला की आम्ही पॉझिटिव्ह पण लिहूत ना, निगेटिव्ह थोडीच झाले. पॉझिटिव्ह पण झाले. आमचं कल्चर जे आम्ही विसरून गेलतो, भारुड पोवाडे विसरले होते, बरोबर परत यायला लागले ना ग्लोबलायझेशनमुळे, कारण त्यांनी थोडं बीट चेंज केलं. अभंग नेहमीच क्लासिकलमध्ये म्हणावेत, आधी असं होतं. आता अभंग चांगले बीटवर आले, लोक परत म्हणायला लागले. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे. नाव हे सराउंडिंगला चाललंय, आजूबाजूला दिसतंय, तुम्ही तो विषय बघून आला, तो प्रश्न येणार आहे. दॅट इज इट इज नॉट डिफिकल्ट, इट इज ओनली अबाउट युअर थॉट प्रोसेस. आणि फोबिया कमी करा.